माझं ना लग्नात म्हणजे 2012ला मी मालकांना चाललं तर त्याच्यावर आज चाललं बरं का. तर नमस्कार मित्रांनो, मी निघाले कराडला माझं खूप महत्त्वाचं काम होतं. ते करून म्हणजे त्याच्या अगोदर उमरज बस स्थानकावर जावं लागतं. तर म्हटलं तिथलं थोडंसं तुम्हाला दाखवावं. बस स्थानक दाखवलं, तसंच कराडला केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. माझं काम जे होतं ते मी पूर्ण केलं आणि रिटर्नचा मार्ग धरला, म्हणजे आपल्या घरी यायला लागलो. घरी येताना आज ॲनिव्हर्सरी होती, हे तर मला माहितीच होतं. मी दरवर्षीच माझ्या मिस्टरांना काही ना काहीतरी देत असते बरं का. म्हणजे कधी टी शर्ट, कधी काय, असं वेगवेगळं होत असतं. ह्यावेळेस पण कधी केक कापला नव्हता. ह्यावेळेस म्हटलं चला केक पण कापावं, कारण हे वर्ष निघून जाणार आहे. आपण नंतर हळूहळू म्हातारे होणार आहोत. म्हटलं जाऊ दे, रोज काम करायचंच आहे, पैसे कमवायचेच आहेत. तर मिस्टरांनाही मी सांगितलं की मी तुमच्यासाठी काहीतरी आणले. तर त्यांची रिॲक्शन आहे का, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचे तुझी आणि माझी. हां, तुझ्यासाठी मी केक आणले. मला ना असं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला खूप आवडतं. तशी मी शोधत असते. आणि मिस्टरांना माझ्या घड्याळ भरपूर आवडतं, त्यांच्या हातात नेहमी असतं. ते दुसऱ्या मित्राचं का होईना घेतात आणि घालतात. मग म्हटलं मिस्टरांसाठी घड्याळच घ्यावं. कमी किमतीचं आहे, त्याची जास्त किंमत नसेल कदाचित, पण मी मनापासून आणले आणि हे त्यांना पण आवडलं. अक्षरशः रात्री घालून झोपले होते, कामावर जाताना पण तसेच गेले. म्हणजे त्यांना भरपूर आवडतं घड्याळ म्हटल्यावर म्हटलं त्यांच्यासाठी घड्याळ घ्यावं. आणि हां, लग्न झाल्यास माझी पहिली ॲनिव्हर्सरी जी की मी स्वतःच साजरी केली. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.